वळ्या पुढच्या बातमीकडे मुख्यमंत्री शिंदे थोड्याच वेळात सोलापूरमध्ये दाखल होणार आहेत। विशेष हेलिकॉप्टरनं मुख्यमंत्री सोलापुरात दाखल होतील। आताची महत्त्वाची बातमी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थोड्याच वेळात सोलापूरमध्ये दाखल होणार आहेत। विशेष हेलिकॉप्टरनं मुख्यमंत्री सोलापुरामध्ये दाखल होतील। आज पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापूरच्या दौऱ्यावर येत आहेत। विविध प्रकल्पांचा शुभारंभ त्यांच्या हस्ते होणार आहे आणि आता थोड्याच वेळात मुख्यमंत्री शिंदे हे सोलापूरमध्ये दाखल होणार आहेत। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी योगेश बोरसे यांच्याकडून। योगेश, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सोलापूर दौऱ्यावरती आहेत आणि या सोलापूर दौऱ्यामध्ये कुंभारी या ठिकाणी रे प्रकल्प अंतर्गत घरांचं वाटप मोदींच्या हस्ते केले जाणार आहे आणि या कार्यक्रमाला थोड्याच वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी पोहोचणार आहेत। आपण पाहू शकतो ज्या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्या हेलिपॅडवरती पोहोचणार आहेत ते हेलिपॅड या ठिकाणी बनवण्यात आलेलं आहे। जो ज्या ठिकाणी कार्यक्रम आहे त्याच कार्यक्रमाच्या बाजूलाच हे हेलिपॅड तयार करण्यात आलेलं आहे आणि थोड्याच वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यासोबतच राज्यपाल आणि राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस सुद्धा याच ठिकाणी या हेलिपॅडवरती पोहोचणार आहेत आणि तशी व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे। त्यासोबतच आपण पाहू शकतो सर्व मान्यवर त्यामध्ये पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि राज्यपालांना रिसीव्ह करण्यासाठी ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि आपण पाहू शकतो सर्व व्हीव्हीआयपी जी मान्यवर आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि थोड्याच वेळात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या ठिकाणी पोहोचतील आणि त्यानंतर ते मुख्य कार्यक्रमस्थळी पोहोचणार आहेत। आज पंतप्रधान मोदी यांची जाहीर सभा सुद्धा या ठिकाणी पार पडणार आहे। त्याचं नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि आपण समोर जर बघितलं तर मुख्यमंत्र्यांची गाडी ही लावण्यात आलेली आहे। त्यासोबतच उपमुख्यमंत्र्यांची सुद्धा गाडी ही लावण्यात आलेली आहे। काही क्षणातच ते या ठिकाणी त्यांचं हेलिकॉप्टर पोहोचणार आणि त्यानंतर ते मुख्य कार्यक्रमासाठी आणि मोदींना रिसीव्ह करण्यासाठी जाणार आहेत। त्यासोबतच या ठिकाणी व्हीआयपी गेट तयार करण्यात आलेला आहे। ज्या व्हीआयपी गेटच्या माध्यमातून सर्व व्हीआयपी आतमध्ये प्रवेश करताना आपल्याला पाहायला मिळेल। धन्यवाद योगेश, आपण दिलेल्या या माहितीसाठी।